नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत. आपण आज आलेलो आहे वडवळे गावामध्ये आणि जे मोसंबी बगीचा जे आपल्या मराठवाड्यामधील जे मुख्य पीक आहे मोसंबी, आणि काही शेतकऱ्यांचा जो संभ्रम आहे की इथं झाडं येत नाही तिथं येत नाही, तर हेच आपण आज या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. आता हे शेतकरी आहेत, यांची मोसंबी बगीचा आहे आणि एकदम टॉपमध्ये बगीचा आलेला आहे. तर कशा पद्धतीचं सगळं नियोजन आहे हे आपण त्यांच्याकडून जाणूनच घेऊ. तत्पूर्वी त्यांचा परिचय जाणून घेऊ. एकदा तुमचा संपूर्ण परिचय शेतकऱ्यांना द्या. नमस्कार, माझं नाव महादेव शिवनाथ मेंढर, राहणार वडवळे, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. तर महादेव भाऊ, पहिला प्रश्न मला असं विचारायचा की जे आपले झाडं आहेत, आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतंय की जमीन हा मुख्य प्रकार आहे, परंतु आपली जी झाडं आहेत तर आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे आणि त्याच्यावर आपली झाडं कशी आलेली आहेत? आपल्या जमिनीचा प्रकार खळगट आहे आणि त्यामुळं थोडंफार म्हणजे आपलं जसं आता आपल्या जमिनीचा प्रकार खळगट जरी असला तरी पण तुमची जमीन एवढी खळगट आहे तरी असं वाटत नाही की बगीचा पाहून का ह्या जमिनीवर किंवा खळगट जमिनीवर इतका भारी बगीचा, इतका सुंदर बगीचा येऊ शकतो. आता ह्या खळगट जमिनीमध्ये झालं, परंतु आता तुमची ही बाग किती वर्षाची आहे आणि याच्यावर साधारणतः माल एका झाडावरती किती असेल असा तुमचा अंदाज आहे? आपल्या झाडावरती माल कमीत कमी एका झाडावरती 50 किलो माल आहे सध्या. झाडाचं वय किती असेल? 7 वर्ष. 7 वर्ष. आता राहिला खताचा प्रश्न. तर जसं की ऑर्गॅनिक कार्बन जमिनीला महत्त्वाचं असतं, त्याचबरोबर रासायनिक डोस पण महत्त्वाचा असतो आणि जैविक पण महत्त्वाचं असतं. परंतु आता याला तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन देण्यासाठी आपण कशा पद्धतीचं नियोजन करता? ऑर्गॅनिक कार्बन देण्यासाठी आपण आहे का ते गावरान खत टाकतो, शेणखत म्हणून, आणि रासायनिक खत पण देतो. आणि त्यासाठी परत अजून हे करायचं जर म्हटलं तर आपण रोटाबिटा काही मारत नाही यार. तर यासाठी ब्रश कटरचा वापर करतो आपण. बरोबर. 2दा गवत कापून घेतलं जातं, गरज पडल्यावर तर अजून एखाद्या दिवस मारतो, असं काही नाही. मित्रांनो, ब्रश कटरचा वापर केल्याने आपल्या तणाचा बंदोबस्त तर होतोच, परंतु त्याचबरोबर जमिनीला एक ऑर्गॅनिक कर्बसुद्धा आपण त्या गवताच्या माध्यमातून देऊ शकतो. तर ही जी बगीचा आहे, इतका सुंदर बगीचा आणला, जवळजवळ 7 वर्षाच्या बगीच्यावर एका झाडावरती 50 किलोच्या आसपास माल असा ना असा अंदाज आहे. तर हे सगळं समजा मोसंबी बगीच्यामध्ये भरपूर काही अडचणी असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जे तंत्र बसवलं आहे एकदम व्यवस्थित, तर हे कशा पद्धतीनं बसवलं आहे सगळं? शेतकऱ्यांना जो माहितीचा अभाव असतो किंवा काही गोष्टी जमत नाही, तर तुम्ही आता हा जो बगीचा आणला तर स्वतःच पूर्ण शिक्षण का किंवा कोणाचं मार्गदर्शन थोडंफार असतं? स्वतःचं बी आहे ना. जर कधी जर आम्हाला जर गरज पडली तर आम्ही कृषी गाथा यांच्याकडे सुरेश पोकळे यांच्याकडे जातो. काही आम्हाला जर त्यात उणी भासली आमच्या ह्याच्यात तर आम्ही त्यांना विचारतो, ते येऊन नाही मार्गदर्शन करतात. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जर करण्याची तयारी, आता सर्व कष्ट हे महादेव भाऊचेच आहेत आणि त्याच्यामध्ये एवढा सुंदर बगीचा आणणं हा म्हणजे सोपा खेळ नाही. किंवा मोसंबीचे गळ असेल, रोगांचा अटॅक असेल आणि त्याचबरोबर झाडाची क्वालिटी असेल, तर हे करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच प्रयत्न करावे लागतात. परंतु त्याचबरोबर जर आपल्याला काही गोष्टीची उणीव जर भासली तर आपण दुसऱ्याचं, ज्यांना माहिती आहे त्यांचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकतो. तर आपण आता जसं झाडाची क्वालिटी एकदम छान आहे, तर याच्यासाठी नेमकं क्वालिटी मेंटेन करण्यासाठी कशा पद्धतीत प्रयत्न केलेले? जसं की कीड रोग असेल किंवा मग झाडाचे पानं, कॅनोपी एकदम व्यवस्थित राहिली पाहिजे. यासाठी आपण फवारणी घेतो. याला कीटकनाशक, काही जे बाकीचे ऑर्गॅनिक औषध लागतात ते मायक्रोन्यूटन, बरोबर, खाली जमिनीत सोडण्यासाठी काही औषधं असतात, त्याचा एक. आणि जसं एक शेतकऱ्यांना हेही माहीत असलं पाहिजे किंवा आपण जे पण पीक घेतो तर ते जातीनं केलं पाहिजे. जातीनं म्हणजे हिशोब असा आहे की आपण पूर्ण शक्तीपणाला लावून किंवा पूर्ण लक्ष त्या पिकाकडे आपलं असणं गरजेचं आहे. जसं की महादेव भाऊंचं म्हणणं असं आहे की समजा आता दिवसातून
आपण ज्या वेळेस घरी असतो तर दिवसातून तुम्ही एक तरी चक्कर बागेमध्ये तुमची 100% असते. 100% असते. हा, तर एक तरी चक्कर असते, जेणेकरून आपल्याला बगीच्यावर कोणती कीड आलेली आहे, कोणता रोग आलेला आहे, किंवा झाडांना पाण्याची गरज आहे का, खताची गरज आहे का, किंवा एखादं झाड पिवळं पडलेलं आहे का, ह्या सर्व गोष्टी त्याच वेळेस लक्षात येत्या की ज्यावेळेस आपण बगीच्यामध्ये चक्कर मारतो. तर मित्रांनो, तुम्ही कोणतं पण पीक घेतलं तर त्याच्याकडे दिवसातून तुमची एक तरी चक्कर असणं गरजेचं आहे, जेणेकरून ते पीक चांगल्या पद्धतीने आपल्याला आणता येतं. तर महादेव भाऊ, तुमचं जे पाणी व्यवस्थापन आहे, आता बगीच्याला पाणी जास्त नाही झालं पाहिजे, कारण वाजूपेक्षा जास्त जर पाणी झालं तर झाडं पिवळे पडू शकतात. परंतु सध्या तरी तुम्हाला काय वाटतं, ठिबकचा अभाव वाटतो का तुमच्या बगीच्यामध्ये? ठिबक आहे का मोकळंच पाणी चालू आहे? नाही, आपलं मोकळंच पाणी चालू आहे, बरोबर आहे. याच्यामुळं आहे का, पाणी मोकळं दिल्यामुळे आहे का, पाणी आपल्याला जर असं वाटलं एखाद्या वेळेस की बा आपल्याला मोजकंच पाणी द्यायचं, तर ते ठिबकद्वारे शक्य आहे. बरोबर. असं मोकळं पाणी जर देताना आपल्याला कमी जादा करता येत नाही, ते पूर्णच भिजून द्यावं लागतं, त्यामुळे पाणी एक्स्ट्रा होतच. बरोबर आहे. आता जर राहिला वॉटर सोलेबलचा प्रश्न, अजून मित्रांनो, या झाडाला ठिबक नाही तरी सुद्धा एवढे झाडं खूप छान आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर आम्ही दाखवणारच आहे, परंतु त्याचबरोबर ठिबक नसतानाही एवढे चांगले झाड आहे. आणि जर ठिबक असेल तर आपल्याला वॉटर सोलेबल खतांचा वापर, ज्या वेळेला आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य लागते त्यावेळेस सूक्ष्म अन्नद्रव्य हे सगळे खतं जे आहेत तर ते व्यवस्थितरित्या बागाला सोडता येतात, आणि तो फायदा ठिबकचा होतो. जसं की पावसाळ्यामध्ये झाडांना पाण्याची गरज पडते, जसं की आता सध्या कालखंड चालू आहे, पाऊस बरेच दिवसापासून आलेला नाही, आणि त्या माध्यमातून आपल्याला सध्या झाडांना पाण्याची गरज आहे. तर आपल्याला 2 घंटे 3 घंटे जशी मोटर आणायची त्या पद्धतीनं आपण झाडांना पाणी सोडू शकतो, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा पाणी आपल्या बागेला होत नाही, किंवा आपली पाण्याची बचतसुद्धा होते. तर त्या पद्धतीनं ठिबक झाडाला असणं आवश्यक आहे. तर महादेव भाऊ, आता जसं की तुमचा जमिनीचा प्रकार खळगट आहे, आणि जे शेतकरी म्हणतात की ह्या जमिनीमध्ये झाडं जमत नाही, त्या जमिनीमध्ये जमत नाही, तर हा खूप मोठा संभ्रम आहे. तर तुम्हाला काय वाटतं की खळगट असो का कोणती जमीन असो, झाडं येतात का त्याच्यामध्ये? 100% येतात. आपला जर प्रयत्न जर म्हणजे पूर्ण जर असेल तर 100% येतात, काही अडचण नाही त्याला. आपले फक्त जी ज्या टायमिंगला जी गरज आहे, थोडक्यात असं मला असं म्हणायचं की बाबा ज्या टायमिंगला झाडाला पाणी, औषधं, खतं ज्याची गरज आहे, तर ते टायमिंग जर भेटलं तर कोणत्याही क्षेत्रात ते काहीच अडचण नाही. कोणत्या म्हणजे याच्या कोणत्याही मातीत, जमिनीमध्ये? कोणत्या जमिनीत काही अडचण नाही. बरोबर आहे. अजून एक प्रश्न महादेव भाऊ, की ह्या झाडांचा जो प्रकार आहे, आता याच्यामध्ये 4 खुंट येतात, एक म्हणजे रंगपूर, साधं खुंट, गलगल आणि बालाजी लिंबू. तर याच्यामध्ये आपण वरती न्यूशालर डोळा तर आहेच, परंतु हे नेमकं खोड कोणतं आहे? साधं खोड आहे, साधं खोड नाही. हां, तर मित्रांनो, या पद्धतीनं जर आपल्याला सुद्धा बाग जर आणायची असेल तर अजिबात शंका करू नका की आपली जमीन काळी आहे, किंवा आपली जमीन वाळकट आहे, किंवा धसाड जमीन आहे, किंवा इतर कोणताही प्रकार जमिनीचा असला तरीसुद्धा त्या जमिनीमध्ये झाडं चांगले येतात. उलट असं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हलक्या जमिनीमध्ये झाडं ही चांगली येतात, परंतु आमच्या अनुभवानुसार आम्ही हे सांगतो की कोणत्याही जमिनीमध्ये, म्हणजे तुमची एकदम काळी जमीन जरी असली मोरंडीची, तरीसुद्धा त्या जमिनीमध्ये एकदम क्वालिटी झाडं येतात. कारण काळ्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता ही कमी असते, आणि ज्या हलक्या जमिनी असतात त्याच्यामध्ये अन्नद्रव्य हे कमी पडतात, आणि जे भारी जमीन असते त्याच्यामध्ये भरपूर अन्नद्रव्य असल्यामुळं झाडांना जवळजवळ मोसंबीच्या झाडाला 16 ते 17 प्रकारचे अन्नद्रव्य लागतात, आणि त्यामध्ये काळ्या मातीमध्ये तेवढं अन्नद्रव्याची उपलब्धता असते. त्याच्यामुळं झाडं ही कोणत्याही जमिनीत, म्हणजे काळ्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येतात. तर मित्रांनो, धसाड जमिनीमध्ये महादेव भाऊचा जो प्रयत्न आहे तर तो एकदम चांगला आहे, आणि याच्यामध्ये धसाड जमिनीमध्ये एवढे चांगले झाडं आणू शकतात. तर आपण आपली जर जमीन चांगली असली तर त्याच्यामध्ये एकदम सुंदर बाग आणू शकता. महादेव भाऊ, या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? कृषी गाथा या चॅनलच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं की आपलं म्हणजे पीक कोणतंही असू द्या, आपली बाग कोणती असू द्या, पण आपले कष्ट, आपलं काम जर प्रामाणिक असेल तर काहीच अडचण नाही. तुम्ही त्याच्यासाठी बरोबर फवारणी म्हणा, किंवा कोणते औषधं म्हणा, कोणतं समजा खते म्हणा, हो, तर जे वेळी जर दिले त्याचा आपल्याला फायदाही होतो,
आणि उत्पन्नही चांगलं निघतं. बरोबर आहे. महादेव भाऊ, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही सेंड करतोय कारण जो व्हिडिओ आहे तर चांगल्या बगीच्याचं जे शेतकरी चांगलं मोसंबीचं पीक आणतात किंवा इतर कोणतंही पीक आणतात तर त्या हिशोबाने आम्ही शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषिगाथा.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद महादेव.